या ठिकाणी पाहिलं असेल आपण पूर्वीपासून जर हे केलं तर या ठाणे जिल्ह्यामध्ये 13 पैकी 11 काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार याचे निवडून. आणि ज्या वेळेला नकुल पाटील इथे अंबरनाथ मतदारसंघाचे मंत्री होते त्यावेळेला संजय दत्तने त्यांचं तिकीट कापून पुन्हा ते उमेदवारी म्हणून आणले, तर त्या दिवसापासून इथे काँग्रेसची पडझड झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते का जातात याचं मंथन करणं गरजेचं आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काय दुखणं हे समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी येणारे निरीक्षक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि असलेले इथे नेते कल्याणचे नेते काय करतात, फक्त ते 8 सदस्य त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीवर जाण्यासाठी लागतात. त्यासाठी त्यांचा त्या निवडणुकीच्या वेळेस खटाटोप चालू असतो. आणि त्यावेळेस सुद्धा आज वोट चोरीचा आरोप आहे, पण मी स्पष्ट एक आरोप करतो की खरे सदस्य निवडून येणार त्यांना बाजूला सरून हे आपल्या मर्जीचे माणसं तिथे घेऊन 8 सदस्यांची नियुक्ती करून प्रदेशवरून मंजुरी घेऊन जाऊन दिल्लीला बसतात. दिल्लीला एकदा बसल्यानंतर काँग्रेसमध्ये काय चाललेलं आहे त्याला काही घेणं देणं नाही. या ठिकाणी मी एक दुसरं महत्त्वाचा विषय सांगतो की काँग्रेस कमिटीचं ऑफिस जे तोडलेलं आहे जिल्हा काँग्रेस कमिटीचं, ते पृथ्वीराज चव्हाणने तिथे नारळ फोडलं होतं मुख्यमंत्री असताना. मी नगरसेवक असताना 20 लाख रुपये तिथे निधी दिला होता, परंतु तो 20 लाख रुपये सुद्धा काँग्रेसच्या लोकांनी काय केलं त्याची विल्हेवाट लावली. पण पक्षाचं कार्यालय अजून सुद्धा तसंच आहे. आणि 3 वेळा MLC होऊन या भागाचा विकास करणं किंवा स्थानिक मुद्द्यांवर कधी चर्चा केलेली आहे का तुम्ही? फक्त आजूबाजूला फिरणारे आपल्या कार्यकर्ते त्यांना प्रमोशन द्यायचं आणि कल्याणच्या लोकांना सगळे जिल्हा अध्यक्ष बनवायचे, प्रत्येक सेलचे अध्यक्ष बनवायचे आणि आजूबाजूचे आपले फिरणारे बरोबर राहणाऱ्या लोकांना प्रदेशवर आता नियुक्त केलेले. पण डोंबिवलीला मान अपमानच दिला त्याने, सन्मान दिलेलाच नाही. आणि ह्याचाच भाग आहे पारंपरिक असलेला काँग्रेसचा जो भाग होता पलीकडे, सुदाम भोईर म्हणून होते आमचे नेते, तो पासून असलेल्या काँग्रेसचा घराणं का तिथे भाजपामध्ये प्रवेश केला याचं मंथन पक्षाला केलं पाहिजे. आज पक्षामध्ये जर खच्ची करणारे लोक असतील तर त्यांच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं नाही, तर पक्ष संघटना साप मोडून काढलेले. वर्षापूर्वीपासून आमच्या इथे जमिनीशी लोकांशी ना जोडल्यामुळे अनेक पक्षाचे लोक आमच्या संपर्कात आहेत. म्हणून आम्ही पक्षनिष्ठा ठेवून राहणं आमचा गुन्हा ठरलाय का? अनेक पदाची ऑफर आम्हाला दिली, परंतु पक्षासाठी लढत असल्या कारणाने उलट आमच्या लोकांचे खच्चीकरण करणं हे त्यांनी धोरण घेतलेलं आहे. डोंबिवलीकरांचं कसं खच्चीकरण व्हाल? आले कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ही जी आहे ती कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, कल्याण डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी आहे. वरिष्ठांना फक्त कल्याणचं नाव पुढे करायचं आणि आपलं कल्याण करून घ्यायचं आणि डोंबिवलीकरांचं नुकसान करायचं या हेतूने, ह्या रागाने किंवा या मान अपमानाच्या हे झाल्यामुळे हा जो दिसतो आपल्याला प्रवेश तो त्यामुळे दिसतो. आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जे आलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला, पण हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सुद्धा तेवढा वेळ न देऊन समजून न घेतल्यामुळे हा परिणाम होत चाललेला आहे. हा परिणाम काँग्रेसच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन काँग्रेसमध्ये असली धुसफूस किंवा असा काय त्यांच्यावर होणारा अन्याय तो दूर केला पाहिजे. कारण नेते मंडळी जर शेतच कुंपण खात असेल तर शेतीचं बहर कसं येईल शेतीला? हा आमचा आरोप आहे. कारण राहुल गांधींनी जे पाऊल उचललेलं आहे, गुजरातमध्ये अशीच काँग्रेसमध्ये असणारी मंडळी काँग्रेसला संपवत होती आणि कार्यकर्त्याचं खच्चीकरण करून पक्षाला अपयश होतं, तो मंथन केलेला आहे. तो मंथन कल्याणमध्ये व्हायला पाहिजे, ही माझी मागणी आहे.